सोलापुरातील मोदी परिसरामध्ये एका रेशन तांदळामध्ये जे आहे तो मृत अवस्थेतला साप आढळून आल्याची धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे। आपण आता आहोत या मोदी परिसरामध्ये आणि याच भागामध्ये राम भंडारे यांचं हे कुटुंब आहे आणि यांच्या कुटुंबियांनी 3 दिवसांपूर्वी जो आहे तो रेशनचा तांदूळ आणलेला होता आणि आपण पाहू शकतो या तांदळामध्ये हा मेलेला साप जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर धक्कादायक बाब आहे ही, अतिशय भयंकर चित्र जे आहे ते रेशनच्या तांदळामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण जर का पाहिलं तर ही सापाची शेपटी आहे आणि हा संपूर्ण वेटोळे घालून बसलेला साप जो आहे तो मृत अवस्थेत आहे, त्यावर माशा बसलेल्या आहेत आणि हाच तांदूळ गेल्या 3 दिवसांपासून हे भंडारे कुटुंबीय खात आहे आणि त्यामुळे कुटुंबातले काही सदस्य देखील आजारी पडल्याचा त्यांचा दावा आहे। आपल्यासोबत भंडारी कुटुंबातल्या सदस्य आहेत। ताई, काय नक्की हा प्रकार आहे, कधी हे सगळं तुम्हाला लक्षात आलं? आजच आता डब्यात भरायला गेले ना ते दिसलं बाहेर। काय घटना घडली, कधी तुम्ही तांदूळ आणला आणि संपूर्ण सविस्तर सांगा प्रकार। मंगळवारी दुपारी आणलो आम्ही आणि 2 दिवस करून खाल्लो बघा। तेव्हापासून उलटी जुलाब झाले, आम्ही तेवढं लक्ष दिलं नाही तांदळात काय मिस्टेक आहे म्हणून। आता ते डब्यात भरायला गेले ना ते साप बाहेर आले। किती कुटुंबामध्ये सदस्य आहेत तुमच्या आणि कोणाकोणाला त्रास झाला? 2 कुटुंब खाल्ले ते तर। 2 कुटुंबाने हे आणलेलं होतं? हो, 2 कुटुंब खाल्लेलं आहे। बरं, त्रास किती लोकांना झाला? पोरांना झालं ना आमच्या आईला झालं तर। बरं, पण हे कुणाकडून तुम्ही हा तांदूळ आणलेला आहे आणि या संदर्भात काही प्रशासनाकडे तुम्ही काही तक्रार दिली? बिराजदार पाटील पाशी त्यांच्याकडनं आणलेलं आहे। अजून तक्रार त्यांनी आलंच नाही सकाळपासून, त्यांना सांगितलं तर पण त्यांनी आलंच नाही तर। शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी शिंदे गटाचे, काय नक्की हा प्रकार आहे? कारण 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी एका लहान मुलींचा 2 निष्पाप जीव गेलेला होता दूषित पाण्यामुळे, आता ही अवस्था आहे, काय परिस्थिती? प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। म्हणजे ह्या भागामध्ये या घरातच नाही, तुम्ही पूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर आता हे 85 गाळ्यांमधले हे तांदूळ आहे, ह्याच्यात जिवंत आळे आहेत, तुम्हाला बघायला मिळेल का? जिवंत आळे आहे याच्यामध्ये। म्हणजे प्रशासनाचा एवढा गलथान कारभार आहे, म्हणजे असलं तांदूळ देण्यापेक्षा थोडं थोडं मराठ्यात विष घालून तुम्ही द्या की यांना, म्हणजे गोरगरिबाला कोण बघणार नाही, कोण विचारणार नाही असं समजून जर प्रशासन असं करत असेल तर शिवसेना शांत बसणार नाही। आता तरी मेलेला साप सोडला आहे मी आलेल्या तांदळामध्ये, आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जिवंत साप सोडू आणि ह्याच्या पुढं जर असं झालं तर शिवसेना गपचूप बसणार नाही। आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही याचं निवेदन देऊ, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आम्ही निवेदन देऊ, छगन भुजबळ साहेबांकडे आम्ही जाऊन भेटणार आहे। आणि आज आम्हाला कळलं की पालकमंत्री साहेब सोलापुरात आहेत, हे सगळे आमच्या परिसरातले नागरिक गरीब घेऊन पालकमंत्र्यांसमोर सुद्धा आम्ही दोषींवर कडक कारवाई व्हावी यासाठी निवेदन देणार आहे। आणि जे दोषी असतील त्यांना कडक कारवाई होऊन त्यांचं जे अधिकारी जे कोण त्याच्या दोषी सापडतील त्यांना कडक कारवाई करावी यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे। आपण पाहतोय परिसरातील काही महिला आहेत। ताई, काय एकंदरीत परिस्थिती आहे? तुम्ही रेशनचा तांदूळ वापरता, काय सांगाल? चप्पू लहान लहान लेकरं आहेत आमच्या, 3 महिने झाला अनाजच दिले नाही आम्हाला। आम्ही 3 दिवस झाले तेच खाल्लो, पोरांना उलटी जुलाब झाले, आमच्या सासूला पण बरं नाही आता। मग सांगा त्याच्या जबाबदार कोण घेणार आता? ते बाहेर आले काय नाही आम्हाला आता, ते आम्ही 3 दिवस खाल्लं ना ते भीती वाटले आता। काय तर झालं तर कोण जबाबदार आहे? आजारी पण पडलेत ना आमचे सासू पोरं। खरं तर तांदळामध्ये अशा पद्धतीत जिवंत आळ्या आहेत, मेलेला साप आहे, काय परिस्थिती आहे? तुम्ही कधी वापरता तांदूळ? तुम्ही वापरता? हो, वापरतो ना सर। सगळ्यांचं हेच परिस्थिती आहे। 2 महिन्यांनी धान्य देते म्हणते तर धान्य पण देत नाहीत वेळेवर। रेशन दुकान किती वाजता उघडतात, किती वाजता बंद होतं हे सुद्धा आम्हाला टायमिंग माहिती नाही आहे। कधी पण मनाला येईल तेव्हा उघडतात आणि रात्रीचं 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत धान्य वाटप करतात। आम्ही दिवसभर कामाला घरकाम भांडे घासायला जातो, रात्रीचं कामावरनं येतं, कसं तरी शिजवून खातं, याचं जबाबदार कोण आहेत सर सांगा? पण मग 2-3 महिन्यापूर्वी इथं 2 मुली सुद्धा तुमच्या इथं घटना, थोडं पाण्यात, थोडे दिवस पाण्यात देतात, थोडे दिवस धान्यात देतात, त्यापेक्षा रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदमच देऊन टाका ना। फुकटचं धान्य आम्हाला नको आहे। आम्ही धुणं भांडे करतो, आमचं कष्टाचं आम्ही एक वेळचं जेवण खाऊ, चांगलं खाऊ, पण हे असलं फुकटचं धान्य आणि एवढं बेकार धान्य आम्हाला नको आहे। आणि एखाद्या त्यांच्या आया कामाला गेलेल्या असतात, पोरी घेऊन तांदूळ घेऊन कुकर लावलेला असतात, ते भात लेकरं खाल्ल्यावर पडल्यावर कोण दाखवणार? त्याला जबाबदार कोण आहे याला? आम्ही रेशन दुकानाला भांडले, आम्ही
हे बाबा हे माल नको आम्हाला म्हणतात नाही असंच आले आणि आधी पण अशा घटना आल्या होत्या का या तांदळाच्या? चांगला देत होते पण हे 2 महिन्या अगोदरचा 2 महिन्याचा माल पण देत नाहीत. एकच महिना आहे तेवढंच घेऊन जावा तेच खावा म्हणतात. का बरं खायचं ते तांदूळ नको आम्हाला. पैसे देऊन आम्हाला चांगला तांदूळ व्यवस्थित दिला तर द्या, नको तर 20 घालून द्या. आम्ही मरतो गोरगरीब कोणाला काही म्हणत नाही. एवढंच आम्हाला प्रतिष्ठा म्हणायचं. पाहतोय खरं तर भयावह परिस्थिती आहे. मेलेला साप आहे, दुसरीकडे जिवंत आळ्या सुद्धा या तांदळामध्ये रेशनच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी नक्की याची दखल कधी घेणार हा देखील सवाल आहे. मात्र अशा पद्धतीचा नागरिकांच्या जीवितास हा बेतणारा सर्व प्रकार जो आहे तो धक्कादायक प्रकार आता या मोदी परिसरामध्ये उघडकीस आलेला आहे. त्यामुळे प्रशासन यावरती कशा पद्धतीची कारवाई करत आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.